नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2024चे जाहिराती आलेल्या आहेत आणि सर्व जिल्ह्यामध्ये कुठल्या घटकाला किती जागा ह्या अवेलेबल आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले पोलीस शिपाईच्या जागा बघणार आहोत. पोलीस शिपाई ह्या पदासाठी पोलीस शिपाई ह्या पदासाठी मुंबई जिल्ह्यामध्ये 2572 जागा आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 25, नागपूर ग्रामीणमध्ये 124, नाशिक शहरमध्ये 118, अमरावती शहरमध्ये 74, वर्धा जिल्हा पोलीसमध्ये 20 जागा आहेत, नांदेड जिल्हा पोलीसमध्ये 134, परभणी जिल्ह्यामध्ये 111, लातूर जिल्हा पोलीसमध्ये 44, ठाणे शहरमध्ये मुंबईनंतर दिसलेलं सगळ्यात मोठे जागा म्हणजे ठाणे शहरमध्ये सध्या तरी दिसत आहे 753 जागा आहेत. त्यानंतर ठाणे झाल्यानंतर भंडारा 60 जागा, चंद्रपूर 137, धुळेमध्ये 57, अमरावतीमध्ये 198, अकोलामध्ये 195, नंदुरबारमध्ये 151, गोंदियामध्ये 110, भंडारामध्ये 160, धाराशिवमध्ये 99, सोलापूर शहरमध्ये 32, सातारा पोलीसमध्ये 196, सोलापूर शहरमध्ये 32, बीड जिल्हा पोलीसमध्ये 165, गडचिरोलीमध्ये 742. म्हणजे ठाण्यानंतर तिसऱ्या नंबरला कोणता आलेला आहे तर हा आलेला गडचिरोली 742. त्यानंतर जळगावमध्ये 137, सोलापूर ग्रामीणमध्ये 85, सिंधुदुर्गमध्ये 118, जालना जिल्ह्यामध्ये 105, पालघर जिल्हा 59 जागा आहेत, ठाणे ग्रामीणमध्ये 81, सोलापूर ग्रामीणमध्ये 85, तर PCMC पिंपरी चिंचवडमध्ये 262. अशा 741 जागा या पोलीस शिपाई या पदासाठी आहे. तर दुसरा घटक आहे चालक पोलीस शिपाई म्हणजे ड्रायव्हर या पोस्टसाठी. तर मुंबईमध्येच 917 जागा आहेत ज्या सर्वात जास्त आहेत. त्यानंतर पुणे लोहमार्गमध्ये 18 आहेत. त्यानंतर सातारामध्ये 39, सोलापूरमध्ये 16, मुंबई लोहमार्गमध्ये 4, बीड चालकमध्ये 4, लातूर चालकमध्ये 20, परभणी चालकमध्ये 30, सोलापूर चालकमध्ये 16, गडचिरोली चालकमध्ये 10, सांगली चालकमध्ये 13, अहमदनगर चालकमध्ये 39, सोलापूर ग्रामीणमध्ये 9, ठाणे ग्रामीणमध्ये 38, रायगडमध्ये 13, तर सोलापूरमध्ये 9. अशा एकूण 1195 जागा ह्या पोलीस चालक पदासाठी आहेत आणि 7000 ह्या पोलीस शिपाई पदासाठी आहेत. तर लोहमार्गच्या पोलीस भरतीच्या जागा आहेत. पुणे लोहमार्गमध्ये 50 आहेत, संभाजीनगर लोहमार्गमध्ये 80 आहेत, नागपूर लोहमार्गमध्ये 4 आहेत, मुंबई लोहमार्गमध्ये 51, अशा 185 जागा आहेत. तसेच बँड्समनच्या या पदाच्या जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, सातारामध्ये 12, नांदेडमध्ये 6, चंद्रपूरमध्ये 9, ठाणे ग्रामीणमध्ये 8, नगरमध्ये 3, मुंबई जिल्हा पोलीसमध्ये 24, अशा 70 जागा या पोलीस बँड्समन पदासाठी आहेत. त्यानंतर SRPF पदाच्या जर तुम्ही पाहिल्या तर SRPF धुळेसाठी 173, SRPF बलगट क्रमांक 1 पुणे 315, त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई 446, गट क्रमांक 9 अमरावती 218, गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर 173, 19 कुसडगाव 83 जागा, गट क्रमांक 12 हिंगोली 222 जागा. म्हणजे इथे सर्वात जास्त मला वाटतं पुण्यानंतर पुणे 315, 222 इथे आहेत. तर इथे बलगट क्रमांक 2ला सुद्धा खूप जास्त जागा आहेत पुण्यामध्ये. तर इथे 2-3 ठिकाणी आहेत, जर बघूया आपण. तर पुण्यामध्ये हे जर पाहिलं तुम्ही कुठे गेलं पुणे, बलगट क्रमांक 11 344 आहे, बलगट क्रमांक 2 पुणे 362 आहे आणि SRPF बलगट क्रमांक 1 पुणे 315 आहेत आणि मुंबईसाठी 446 आहेत. तर इथं बघू शकता की 300+ वाल्या जागा आहेत. बाकीच्या जागा आहेत कोल्हापूरमध्ये 182, जालन्यामध्ये 248, दौंडमध्ये 230, दौंडमध्ये 224. तर हे दौंडचे 5 आणि 7 असे 2 बलगट क्रमांक आहेत. त्यानंतर नवी मुंबईचे 344, देसाईगंज 189, गोंदियाचे 133 आणि कटोलच्या 86 जागा, अशा SRPFच्या एकूण 4000 जागा आहेत. तर कारागृह शिपाईच्या या 4 ठिकाणच्या जागा आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कारागृहाला 315 जागा आहेत, नवी मुंबई कारागृहाला 917 आहेत,
नागपूरसाठी एकही जागा नाही आहेत आणि पुणे कारागृहाला 513 अशा कारागृह जेल शिपाईला एकूण 1745 जागा आहेत. तर उरलेल्या म्हणजे सर्वच जर जिल्हा वाईज पोलीस शिपाई पदाच्या जागा पाहिल्या तर ह्या 7146. चालक पदाच्या जागा पाहिल्या तर ह्या किती होत्या? चालक पदाच्या 1191 आणि त्यानंतर बँड्समनच्या 70, लोहमार्ग पोलीसच्या 185, SRPFच्या 4110 आणि कारागृह शिपाईच्या 1745 अशा टोटल जागा काढल्या तर 1446 जागा यावर्षी काढलेल्या आहेत सरकारने. आणि ह्याच्यामध्ये कदाचित 17,000 जागांचे सँक्शन आहे. तर अजून काही जिल्ह्याच्या जागा येण्याच्या बाकी असतील तर ह्या 3,000 जागा या अजून येतील. तर जे काही तुम्हाला डाऊट्स असतील ह्या पोलीस भरती संदर्भात त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की ह्याचा मेरिट किती लागू शकतं किंवा काय. तर ह्या संदर्भात आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.